आणि आता एक मोठी बातमी समोर येते। धनगर आंदोलकांनी जलसमाधी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। धनगर समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधीचा त्यांनी इशारा दिलेला होता आणि आज 2 आंदोलक बेपत्ता झालेले आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा संगम येथील गोदावरी नदीकाठी एक चिठ्ठी सापडली आहे आणि गोदावरी नदीकाठच्या पुलावर चपला सुद्धा सापडलेल्या आहेत आणि त्याचमुळे हा संशय व्यक्त केला जातोय। धनगर आंदोलकांनी जलसमाधी घेतल्याचा संशय हा आता बळावलेला आहे। धनगर समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी जलसमाधीचा इशारा दिलेला होता आणि आज 2 आंदोलक बेपत्ता झालेले आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा संगम इथल्या गोदावरी नदीकाठी एक चिठ्ठी सुद्धा सापडलेली आहे अशी माहिती प्राप्त होतीये। दरम्यान गोदावरी नदीकाठच्या पुलावर चपला सुद्धा सापडलेल्या आहेत आणि त्याचमुळे हा संशय बळावतोय। धनगर आंदोलकांनी जलसमाधी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। अहमदनगर जिल्ह्यातली ही संपूर्ण घटना आहे। सचिन बनसोड आपल्याला अधिकची माहिती देत आहे। सचिन, नेमकं काय घडलेलं आहे? धनगर समाजाचा समाज जो आहे तो एसटी मध्ये करावा आणि एसटीच्या सवलती त्यांना लागू कराव्यात या मागणीसाठी 6 धनगर बांधव जे आहेत ते गेल्या 8 दिवसांपासून नेवासा पाटा येथे आमरण उपोषणासाठी बसलेले होते। मात्र त्यांची कुठल्याही पद्धतीची दखल जी आहे ती शासनाकडून प्रशासनाकडून घेतली गेलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी जलसमाधीचा इशारा दिला होता आणि आज सकाळी आंदोलकांपैकी 2 धनगर आंदोलक जे आहेत ते बेपत्ता आहेत। प्रल्हाद सोरमारे आणि बाळासाहेब कोळशाची त्यांची नावं आहेत आणि जवळच असलेल्या प्रवरा संगम या ठिकाणी त्यांची गाडी आणि त्या गाडीत आम्ही धनगर आरक्षणासाठी जलसमाधी घेत असल्याची एक चिठ्ठी सापडलेली आहे। यासोबतच त्या नदीकाठी जे आहेत त्यांच्या चपला देखील मिळून आलेल्या आहेत। त्यामुळे त्यांनी कुठेतरी जलसमाधी घेतली का अशी आशंका व्यक्त केली जात आहे आणि त्याचमुळे आता पोलिसांच्या तपासातून नेमकी काय माहिती समोर हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।